राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज नंदुरबार पासून सुरुवात होत आहे आणि त्यांच्या यात्रेसाठी नंदुरबारमध्ये भव्य सभा मंडप उभारण्यात आला आहे। आपण आता नंदुरबारच्या सीबी ग्राउंड परिसरात आहोत आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो कशा पद्धतीने राहुल गांधी यांची सभेची जय्यत अशी काँग्रेसच्या वतीने तयारी करण्यात आली आहे। भव्य असा सभा मंडप या ठिकाणी उभारण्यात आला आहे। ठिकठिकाणी काँग्रेसचे जे झेंडे या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। 30 ते 35 हजार लोक मावतील एवढ्या क्षमतेचा हा सगळा परिसर असणार आहे। मोठ्या संख्येने आदिवासी बांधव या राहुल गांधींना ऐकण्यासाठी येणार आहेत। नाही कुठेतरी येणाऱ्या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर ही सगळी सभा होते, यामुळे या सभेकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे। राहुल गांधी दुपारी या ठिकाणी सभास्थळी पोहोचणार आहेत आणि त्यानंतर ते आदिवासी जनसमुदायाला संबोधित करणार आहे। यासोबतच आदिवासी पारंपरिक आणि सांस्कृतिक जी होडी आहे ती होडीत देखील राहुल गांधी या ठिकाणी सामील होणार आहेत आणि पूर्ण जे आदिवासी बांधव खेड्यापाड्यावरनं जे या ठिकाणी येणार आहेत त्यांचे सोबत राहुल गांधी हे या ठिकाणी आदिवासी पारंपरिक जो कला संस्कृती आहे त्याचे दर्शन देखील घडवणार आहे। यासोबत त्यांच्यासोबत होडी या ठिकाणी राहुल गांधी साजरा करणार आहेत। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर नेमका कशा पद्धतीने ही सगळी सभा असणार आहे। काँग्रेसचे जे बडे नेते आहेत ते काल सायंकाळीपासून या ठिकाणी तळ ठोकून आहेत। पूर्णपणे या ठिकाणी नियोजन करण्यात आलं आहे। सुरक्षेच्या दृष्टीने देखील मोठ्या प्रमाणात फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे। नेमकं कशा पद्धतीने ही सभा असणार आहे, काय राहुल गांधी आपल्या या संबोधनात नेमकं काय सांगतात, राजकीय काय गणित सांगतात, राहुल गांधीची जो हा नंदुरबार जो दौरा याची लोकसभेची देखील या ठिकाणी तयारी होणार आहे आणि कशा पद्धतीने राहुल गांधी या सगळ्या जनसमुदायाला संबोधित करतात, त्यांच्या भाषणातून नेमकं या ठिकाणी ते काय सांगतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। नंदुरबारहून सागर निकवाडे, साम टीव्ही न्यूज। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।